नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे शिंदखेड राजा या ठिकाणी मा जिजाऊ यांचं जन्मगाव. या ठिकाणी मा जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला आणि हे मेन दरवाजा आहे. यातून आतमध्ये आपल्याला मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ पाहायला भेटेल. याला नगारखाना म्हणून नाव दिलेलं आहे. शिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे आणि ते बुलढाणापासून 100 किलोमीटर अंतरावरती आणि जालना इथूनही 35 किलोमीटरवरती आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून हे 100 किलोमीटर अंतरावरती. मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ त्यांचे वडील लखोजी जाधव आणि आई लक्ष्मीबाई यांनी त्यांना लहानपणापासून शिस्त, धैर्य आणि स्वाभिमान याची शिकवण दिली. मा जिजाऊंना लहानपणातच कळालं होतं की मराठी माणूस हा गुलाम नाही, तो एक स्वातंत्र्य आहे. हे गाव छोटं असलं तरी पण इथला किल्ला एक मोठा इतिहास सांगतो. शिवरायांना जी प्रेरणा दिली त्याचं बीज त्यांना इथूनच भेटलं गेलं. इथे एक छोटंसं मंदिर आहे जिजाबाईंचं, साधं, पण तिथे जाऊन मन शांत होतं. जिजाऊ फक्त आई नव्हत्या, त्यांनी एक राष्ट्र उभा केलं. त्यांच्या शिक्षणाने, त्यांच्या धैर्याने शिवाजी महाराजांना शिवराय बनवलं. म्हणून हे ठिकाण फक्त पर्यटक नाही, हे एक भावनेचं ठिकाण आहे. इथे येऊन जणू जिजाऊंचा आशीर्वाद मिळतो. हे आपण बघू शकता, लखोजीराव जाधव यांचा हा राजवाडा आहे. एक पवित्र स्थान आहे हे आणि मा जिजाऊ यांचं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक पावलांचा ठसा या ठिकाणी आहे, तो आपल्याला जाणवेल. हे आहे तळघर आणि हवा येण्यासाठी इथून अशी जागा सोडलेली होती की हवा खेळती राहिली पाहिजे आतमध्ये, म्हणून असे छोट्याशा खिडक्या या ठिकाणी बनवल्या गेल्या होत्या. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे दिसेल, बघू शकता, हे पूर्ण तळघर आहे. या ठिकाणी धान्य, काही जीवनोपयोगी वस्तू हे या ठिकाणी साठवल्या जायचे. आजही हे बांधकाम मजबूत आणि ही भिंत बघा, याची रुंदी किती आहे बघा. हे आज आपल्याला हे पाहायला नाही भेटत. हे पूर्ण तळघर आहे मित्रांनो. या ठिकाणाहून वरती येण्यासाठी हा
जिना आहे. आणि या ठिकाणी पाळणा आहे. आपण हा माँ जिजाऊंचा पाळणा म्हणून याची पूजा करतो. आणि इथं साईडलाच थोड्या अंतरावरती दरबारी महाल या ठिकाणी आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी आलोय, तुम्ही नक्की या. धन्यवाद.